अर्जुन कृपावंत रावण हीन देना शक्त नगरोंद दे संरक्षित कारागृहात न घालीच रामचंद्र भगवान की जय सुत हनुमान महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय रेणुका माता की जय असं सर्व श्रुती सजीव लहान थोरा गुरुवर्धन माता मंत्र वैवर्धन ज्ञानवर्धन गुणवर्धन महाराज मंडळी यांच्या चरणी नतमस्तक कथेला सुरुवात गोड झालेली रम्य रामाने अंगदी शिष्टाई चालू आहे. शिष्टाई सबरा चतुर दुसरा कोणी नसे सुंदरा वालीच्या कुमारा तुम्ही प्रभुवरा धाडा सोडणे पुरा वाक्याची मधुरी अतिरोच करा मान्य सभा मंडळी आणि सीता सुंदरी देऊन उर्वीचे कीर्ती महामंडळी असा राजा रावणाला अंगद सांगू लागला. म्हणजे शिष्टाईसाठी एक फरक दुसरा सोडून म्हणजे अंगद सोडून दुसरा कोणी लायकीचा तेळस नव्हता म्हणूनच अंगद आला होता. आणि त्याला अंगद म्हणू लागला मी बरेच रावण पाहिले पण तुझ्यासारखे बरेच पाहिले पण जे तुझ्यासारखे कुठे गेले सहस्रार्जुनाच्या भेटीला गेला म्हणले आणि त्यानं तुला कारागारात बऱ्याच वेळेस असणारं डांबून टाकलं. काही काळानंतर हा एक रावण कोणचा होता सिंहासनावर रावण कोणचा आणि अजून एक रावण ऐकला म्हणला पण आता ह्या रावणाची कथा आहे असा अंगद त्याच्या सभेत शिरालंकेत जाऊन बोलू लागला. दुर्गद्वार पाळ पाचारुण समुखे सांगे सहस्त्रार्जुन 10 मुखांचा रावण बाहेर आपण जाऊन दे. मोठमोठाले जे दुर्ग होते त्याचे बुरुज होते बुरुजामध्ये असं कोंडलं आणि त्याचे द्वारपाळ जे होता त्या द्वारपाळाला सहस्रार्जुन सांगू लागला हा 10 तोंडाचा रावण इथून अजिबात बाहेर जाऊ द्यायचा नाहीये. नगर दुर्गोद बंधन पाये श्रंखला बंधन या परी राखोनी रावण व्हावी जीवन रेवेचे. नगरामध्ये कुठं फिरू द्यायचं नाही पायामध्ये साकड्या त्याला खोडाबिडी म्हणते बघा आणि अशी खोडाबिडी घालून अजिबात कारण हातात साकड्या पायात साकड्या आणि असं पायात सुद्धा ते बेड्या असा असणार रावण तिथं बंदिस्त त्या ठिकाणी ठेवला. रावणाच्या 10 शिरे देवनिया 10 घागरे जळवाये निरंतरे घरोघरे उदकार. रावणाच्या डोक्यावर 10 घागरे दिले ते काय घागर घेऊन पाण्याला जाणार नव्हतं पण गेलं काय करेल पोटाला खायला लागत होतं. अनेक वेळेस काय होतं मोटरा बिटरा नव्हत्या म्हणून पाणी वाहण्याचा फार तोटा लग्न कार्य असलं का अशा लग्नामध्ये रावणच न्यायचा आणि पाणी वाया लावायचा आणि त्यावेळेस असताना ते नाही जाणं खाण्यापिण्यासाठी त्या कुठं या सहस्रार्जुनाच्या असणाऱ्या वाड्यामध्ये तो पाणी वायाला असणारा हे अंगद ठेवला. आपले रावण अंगद सांगू लागला राजगृहांचे जे भाते खावयान पुरे रावणाते 10 मुखे समसमिते केले ते ऐका. राजघराचं जे अन्न येत होतं त्याला त्याचा सीता त्याचं जेवण येत होतं बरं हे 10 तोंड याला हे एके तोंडात भात घातलं तर पुरत नव्हता म्हणून याला खाण्यासाठी अनेक याला 8 जे केले ते ऐका. बैसवलिया जात्यांवरे गीत गाय 10 ईश्वरे कनेकच रडा झाल्यावरे 10 शिरे देती टोले. आणि ज्या वेळेस असताना याला खायला कमी पडत होतं ते कोणाला दळू लागत होतं तर कोणाला भरडू लागत होतं. कोण राजा रावण बरे सांगताय कोण अंगद असताना स्वतः त्याच्या नगरीत त्याच्या सभेत आणि जे म्हणत होते का आम्ही रातचं जाऊ हो रातचं मारो चक्रानं मारो आणि कुणी असताना समोर आले की ठार करो हे त्यांच्या समोर अंगद जाऊन बोलत होता. आणि राजा रावण म्हणला दळून भरडून तिथं असताना जगत होता सहस्रार्जुनच्या दरबारामध्ये खायला त्याला पुरत नव्हतं. हा कोणचा रावण कुटका भाकरी हाता येत रावण धापसे तिथे नाचत इफी पिंगा घात मागे भात घरोघरे. प्रत्येक घरोघर जाऊन भिक्षाम देही माते असं म्हणत होता. आणि असताना कोर कुटक्यासाठी पिंगा ग बाई पिंगा हे माते पिंगा असं म्हणून गाणं गात होता. आणि तेव्हा कोणीतरी भिक्षाम दे म्हणून कोणीतरी तुकडा वाढीत होतं सुखासुखी कोणी तुला देत नव्हतं. हा एक कोणचा रावण होता लंकेतलाच होता का दुसरा होता. राजाराव म्हणलं यानं का रामायण वाचलं का काय कडे याला एवढं माहिती कुठून पण त्यानं रामायण वाचलेलं होतं. कारण बघ पुढचं 10 मुखे दोहरे गात विषये नाचवे हात थै थै थैकार दावित चने मागत पसारा. 10 मुखानं गायन असताना राजा रावणाचं चाललेलं होतं. 20 हाताना
ते असताना थै 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 करून एक आगळे हावभाव असताना हा राजा रावण या सहस्रार्जुनाच्या दरबार करीत होता. तो नेमका कोणचा रावण होता, रावण मला सांगतोस का, असं अंगद त्याच्या सभेत पुढे बसून परत सिंहासनावर बसून बोलत होता. ताक मागावया लागुले श्वानवाने रासभवाने रावण भुंके दाई वदने दावी रडणे श्वानाचे. तुला भाकरी बरं असताना कधी भाकर वाढली तुकडा वाढला तर त्याच्या बरं खायला काही नसत, म्हणून तो ताक भाकरीसाठी कधी कधी असताना गाढवाने वरडत होता तर कधी कुत्र्यासारखं भुकत होता. हा कोणचा रावण होता, ते म्हणला मीच होतो ना, तुला काय करायचंय, ते म्हणला मला काय करायचं याच्यासाठी तुला विचारतोय. सहस्रार्जुने कानड देवतेचे राखण ठेविले नगरासे तिचे रक्षण चौपासे हरणीशे सावध. सहस्रार्जुनाने असणारा जो कानाड दैवत आहे म्हणजे खंडोबा, हे खंडोबा राखण ठेवला. त्यानं त्याचा कारण का बदला घ्यायचा होता, त्यानं बऱ्याच दिवस त्याला जाड्या करायला लावला होता. मग त्याचा बदला घेण्यासाठी हा खंडोबानं त्याला पायात बेडी घातली होती, हातात बेडी घातली होती आणि बुरजामध्ये कोंडून ठेवला होता. मला तो आताशी माझ्या सपाट्यात आलास, पण त्याला असणारा मागून भर देणारा कोण होता, सहस्रार्जुन. आणि सहस्रार्जुनाच्या जीवर या खंडोबानं वैराळ देवानं त्याला बांधम बंदिस्त केलेलं होतं. रावण पळता आकाश गते कानड देवता रण स्थिती वेताटे माता वाजते पडेक्षिते मूर्छित. राजा रावण असणारा गुप्तगती, कारण तो खेचर आहे, राक्षस आहे, त्याला गुप्तगती जाता येत आहे, म्हणून आकाश मार्गे असताना जाऊ लागला. तर या खंडोबाने येताच्या काठीनं म्हणजे येळून फटाफट असताना त्या ठिकाणी फटका देऊन जागेवर असताना बुरुजामध्ये त्याच्या नगरात कोंडला रावण. ऐसा 6 महिनेवरे निर्गामन पुरे चित्ते नगरे नेसने फाटल्या उघड्या टेरे वाली काशेरे बुच. आणि असा एक नाही 2 दिवस तुला फटके, 1-2 दिवस नाही 3 दिवस 6 महिने हा राजा रावणाच्या डोक्यावर असताना फटके कोण देत होता, हे खंडोबा. म्हणून तर येळकोट जय मल्हार जय येळकोट ना, येळकोट कारण येळूच्या काठीनं येळूच्या येताना जोडपीला अंगावरले कपडे फाटले, काही बाजार ओढणीचा जवळ नव्हता आणि त्याच्यामुळं त्याला कोणी कपडे सुद्धा कोणी देत, अंग असताना त्याचं उघडं पडलं तरी कपडे पुरत नव्हते. ते पौलस ती पुत्र स्नेहचे येवनी सहस्रार्जुनापासे मुक्त करावे रावणासे तव तो त्यासे तो सांडणार. गायन करून असताना तुकडे मागू लागला, ताक असताना भाकरीसाठी मागू लागला. हे कोणत्याच बापाला देखवत नाहीये, म्हणून बाप आयशी कळवळ्याची जातीन करी लाभाविना प्रीती. काही लाभ नसला तरी असताना बाप प्रीती करतो, आवडीनं असताना माझा मुलगा इथं असताना दशा बघतोय, म्हणून त्या सहस्रार्जुनाकडे पोरस ऋषी मागण्यासाठी तुला गेले. पौलस तीस पाठवी कारागृहात देखे दशमुख असंख्यात तिने पौलस ती अतिविस्मित रावण तेता असेना. पोलस ती असणारा स्वतः सहस्रार्जुनाकडे गेले, त्यांना कारागृहात तुला पाठवलं बघण्यासाठी. त्यावेळेस असंख्य अवस्थेमध्ये कोणत्याच ना अवस्थेमध्ये म्हणजे इतकी दशा तुझी दुर्दशा झालेली होती, ते पुलस तिला तू ओळखू सुद्धा येईनास, अशी तुझी दशा. रावणा बरं तूच होतास का देव, असं अंगात असताना वर्म खोचून म्हणजे एखाद्याला लई नकट, त्याला नकट म्हणलं की राग जसा येतो का, तूच होतास का असं असताना बोट करून हा सिंहासनाहून हा अंगात राजा रावणाला बोलत होता. तेव रावण श्री घागरे ते नाचे नाना परे चण्यावारे घरोघरे देखोनी दुरे पौलस. प्रत्येक घरामध्ये असताना जसं पाण्याचा जिथं तुटवडा आहे तिथं असा तो घागर घेऊन जात होता, पाणी तिथं देत होता. आणि पाणी नाही दिल्यावर तुला पोटातली एक प्रकारची एक भूक आहे ती शांत नाही झाल्यावर गाणे म्हणून नाचत होतास. भाकर जर नसली का मला भिजलेले हारभर तरी द्या बाबा, माझा उदरनिर्वाह मागू द्या, अशी भिक्षा तू त्या दारात मागत होता. तेव्हा त्या तुला बापानं पाहिलं. रावण धरुणी आते पौलस तिने लंका प्रते द्वारपाळी केली विनंती नवे निर्गते अच्छिन्ने. स्वतः असताना रावणानं हाताला धरलं बापाने, तशी नसेच देव करून त्याला बघू वाटणार, म्हणून कसे कवायला तिथून लवकर निघण्याचा विचार केला. द्वारपाळानं तुम्हाला दोघा बापल्या घरात सुद्धा अडवलं. काय म्हणलं द्वारपाळ, पौलस ती पुसे चिन्ह संख्या काळे करून यावदला
नाके लावेल या चुना उद्बंधना निर्मुक्ते पुलस्ती महाराजांना विचारलं, कारण ते ऋषी होते, सप्त ऋषीपैकी एक ऋषी ते चिरंजीव आहेत, म्हणून त्याने विचारलं, त्यांचा आदर केला सहस्रार्जुनाने. त्याने सांगितलं, काळ नाकाला लावा लागल, कपाळाला लावा लागल, धोटाला लावा लागल, कवडी नाकामध्ये बांधावं लागल, अनेक असणारा शुभ चिन्हे. बरं एवढं सांगायच्या अगोदर आपण सुरुवात केली. राजमुद्रा घेऊन करे शीघ्र आलिया नगरद्वारे सुखरूप निगमाची थोरे जाण निर्धारे ऋषीवर्या. एवढं असणारा करून ऋषीवर्या काळा तोंडाला लावून, कवडी नाकात बांधून आणि अनेक प्रकारचं दुचिन्ह करून स्वतः असणारा राजाची राजमुद्रा ते असणारा पत्रावर घेऊन यावं लागल, तर आम्ही इथून सोडील असं द्वार पडणं. म्हणजे कोणत्या या खंडोबाला सांगितलं, तर मी सोडणार नाहीये. पुलस्त्यान गेला मुद्रेसे रावणे मसे लावणे मुखासे सुना लावणे या नाकासे केला द्वारे निर्गम. पुलस्ती महाराज स्वतः असताना त्यांना वाटलं आदरण न्यावा, मान सन्मान याला न्यावा, म्हणून असताना पुलस्ती महाराज सहस्रार्जुनाकडे गेले, राजमुद्रा मागू लागले. त्यावेळेस राजा रावणानं काळ तोंड आपलं, त्याला बरेच काही जण बरेच म्हणतात, हे काळ्या तोंडाच्या, अरे इथं काळा लावलं होतं ना स्वतःच्या हातानं, दुसरा कोणी लावलं नाकाला चुना, ते कसं दिसत असेल, विदुष्य आला आणि खेळ करून गेला असं दिसत होतं ते. सावराय केलंकपते ऐसे एका रावणाची गती ऐक तुझी याची स्थिती ते मी तुझं प्रते सांगे. हे राजा रावणा ही एक्या रावणाची कथा आहे म्हणला. अशी दुर्दशा, काळ लावलेलं, चुना नाकाला लावलेलं आणि असं तोंड मी एका रावणाचं पाहिलंय. आता दुसऱ्या रावणाचं सांग का बंद करू, मला ते बी सांग, कारण आताच बंद करत तयार नाहीये, म्हणून सांग मला ते बी कथा. दुजा रावण उन्माद बळे सवे घरी गोरी सुतळे रणी जिनावया बळे क्रोधानळे चालिला. दुसरा रावण म्हणला, त्याला बी घमेंट झाली होती, गर्व झाला होता, माझ्यासारखा कोणीच नाही म्हणत होता. त्या गर्वाच्या जीवावर, घमेंडीच्या जीवावर पातळात सुतळात गेला म्हणला. आणि तिथं बळवान असताना बळीराजाचं राज्य होतं, त्या बळीला काय मागितलं तो जण, ही दुसरी रावणाची कथा. बळे द्वारे द्वारपाळ वामन तेरे जावो दिला रावण बळी पुढे दशकंठ तृण लज्जायमान राहिला. बळीच्या दरबारात गेला त्यावेळेस असरा द्वारपाळ, त्याचा बाजार चोरदार वामन होता, त्यानं जाताना जाऊन दिला, चोराला जाताना जाऊन द्यावं लागतं, त्याला पाहिलं का त्यानं, आणि येताना वाट तसं असताना बळीनं जाऊन दिला, कारण त्याचा द्वारपाळ वामन भगवान होता, जे 10 अवतारात एक अवतार आहे का तो, आणि त्याला जाऊन दिला. पण बळे आणि विंध्यावळे सारे पाठ खेळती सुखस मेळे रावण आलिया जवळे मशकस मेळी लक्षेना. बळी आणि विंध्येवेळी त्याची जी पत्नी होती बळीची, ते दोघ जण सारी पाठ खेळत होते, म्हणजे ते राजा राणी नाही का, ते सारी पाठ असं खेळत होते. त्यावेळेस असताना राजा रावण जवळ आला, ती म्हणले एखादं माकड किंवा एखादं असं काय एखादी वस्तू आली, ते 10 तोंडाचं तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायला काय कर याची भीती त्यांना नव्हती. म्हणून रावण दशमुखी किडे किंवा आलेसे गुंगरडे हे नदीचे बळी पुढे खेळाकडे विगुंतला. 10 तोंडाचं किडू आलंय असं समजून, किंवा रात्री ते सूर्यासारखं चंद्रासारखं चमकत बघा, चमचम चमचम, त्याला घुंगुर ना काजू असताना नावाचं किडू, तसं असताना त्या रावणाला किंमत असताना बळी देऊ लागला. जरी असताना रावण दैत्य होता तरी बळवान बळी असणारा राजा होता. इडापिडा जाओ आणि बळीचे राजे येऊ अजून सुद्धा असताना शेतकरी म्हणतात, आणि शेतकऱ्यांना त्या राजाचा स्वाभिमान आहे. असा असताना तो बळीराजा महान होता, म्हणून तो रावणाला घाबरला नाहीये. बळे तृणप्राय नगरे कळले रावणा म्हणे त्यासी मारावे चिंतरुणे आवाका धरोनी उभासे. बळीचं सर खेळणं बंद होत नाहीये. ह्याला राजा रावणाला फसून मारावं, कपटानं मारावं, षडयंत्र करून मारावं असे विचार रावण पुढे झालं. म्हणून सारी पाठ खेळता वेशा तिचा गळवणी पडला फासा दिदे म्हणता लंकेशात त्यासे तो सहसा उचले ना. त्या बळीराजाची असणारी इदेळी पत्नी ते 2 जण सारी पाठ असताना खेळत होते, गुडगुडे खेळत होते परलेल्यासारखे, आणि ती असताना खेळत खेळत ती सारी पाठ बाजूला जाऊन एक पडली. पडलं म्हणलं लंकेश हे रावणा
त्या सारीपाट आमचा आणून दे. राजाराम पळतच तिकडे गेला. त्याला वाटलं की गुडगुडी द्यावा आणि बळीला पकडावा. उचलायला गेला, याची गमेंट तिथंच जिरली. त्याला उचलच ना, काय करणार. एक हाती दुई हाते चौ हाती दहाई हाते वामने आकर्षली शकते 20 हाते उचले ना. एका हातानं उचलला म्हणून दुसरा हात लावला, त्यानं तो हाला बिना. तिसरा हात लावला, डुले बिना. चौथा हात लावला, काहीच फरक पडना. पाचवा हीच हात लावले तरी ती सारीपाट आला होता. तो हालना डुलाना. राजाराव मनात विचार करू लागला. उचलो जातालच्या वेळे पासा आदळला कपाळे देऊन आक्रंदे आरोळे पडेला तळे मूर्छित. बळाचा असताना तो फासा उचलला. उच्च असा छती पस्तर आणला आणि उचलल्याबरोबर की वामन नसते ती शक्ती होती का, ती आकर्षित केलेली होती, म्हणजे वळलेली होती. आणि त्याच्यामुळे तो फासा फिरला आणि तसा धनुष्य पाडला होता का जनकाच्या दारात, याच्या अंगावर तसाच असताना हा फासा या राजारावणाच्या अंगावर पाडला आणि धुळीस राजारावण माकला. रावण पडताची भुतळे 10 मुके भरले धुळे कोणे हास्य विद्यावळे पिटली टाळे सेवके. 10 तोंड असताना ज्यावेळेस मातीत खुपसायला गेले राजारावणाचे, चौकड अंगावर मातीच माती झाली. आणि त्यावेळेस हिराणीला हसू आलं बळीच्या पत्नीला आणि म्हणू लागले हे तर मोठ्या घमेंडीनं गर्वानं आलं आणि धुळी सीमाकड मिसळून गेलं. रावण पडता मूर्छित कपाळी अशुद्ध प्रवाहत तिने तो दिसत आहे रक्त जैसे का प्रेत अहेवेचे. आणि रावण ज्यावेळेस धुळीमध्ये मिसळला त्यावेळेस असताना त्याचं कपाळ फुटलं. जिथं जाते तिथं कपाळ सडक त्याला म्हणतात. कपाळ असताना फुटलं आणि सडक कपाळ रक्तानं माकलं. आणि त्यावेळेस असताना आयु मावली जिसे आपल्या एखाद्या पतीचं असणारा आयव जाण्यासाठी पती गेल्यावर जाते, कारण ती आयवाचं वाण देती म्हणजे चौकळ कपडावर मळवड भरल्यासारखं भरती, दुसऱ्याला सुद्धा वाण देती. आणि तसं असताना रावणाचं कपाळ दिसू लागलं. पाहणारे विचित्र अवस्थेनं पाहू लागले. 10 शिरे 20 हात करंटे कोणे आणले येत याचे पडू नये रक्त काढा म्हणे विद्यावळे. 10 कपळ फुटले राजारावणाचे आणि लाल बंद असणारं बंद झालं. त्यावेळेस हिदयाने सांगितलं हे दुष्ट आहे, किरनिष्ठ आहे आणि ह्याचं रक्त आपल्या राज्यात सांडलं नाही पाहिजे. ह्याचं जर रक्त आपल्या राज्यात सांडलं तर दुष्काळ पडण्याचे दुश्चिन्ह आहेत. म्हणून आपल्या राज्यात याचं रक्त सुद्धा पडू देऊ नका. इतका राजारावण पुण्यवान होता. पण पाप म्हणले होतं लई खरं करतात, त्यापेक्षा पुण्यवान होता का जसा असाल तसा होता. चला येवोनी बळीचे सेवक अलंकार एक एक वस्त्रे शस्त्रे हिरोनी देक नेला दशवक अति दुरी. बळीराजाचे जे स्वयंसेवक होते, कामगार होते, कर्मचारी होते, म्हणजे मजुरी करणारे, असे जे ते पळतच आले. राजा रावणाचं धनुष्य हातातून हिसकावून घेतलं, कपडा हिसकावून घेतला, खाण्यापिण्याच्या वस्तू हिसकावून घेतल्या. म्हणलं इकडं कोण कड, म्हणला रस्ता चुकलो. अति बळे सिकुंतत युद्धाला लंकनाथ त्याचा निवडला पुरुषार्थ विटंबनार्थ तो ऐका. एवढी विटंबना झाल्यावर असताना, एवढा अपमान झाल्यावर कुंतत एखादा आपलं घराकड गेला असता की पुन्हा फिरलं माघारी आणि असताना बळीला पकडून युद्धामध्ये अपमानित करावा असा आवाका दोन सरसरलं. आगे लंड पिचे गांड सेवकी केले भंडो भंड रावणाचे काळे तोंड लज्जा वितंड तेने त्यासे. राजा रावण असणारा हाडकुत्र्या बाकीचं नाही बोलत मी. आणि अशी असणारी त्याची लायकी होती. असं कारण का कालचाच असणारा समय बरा होता असा असणारा रावण म्हणणारा होता. रावण राजा अति समर्थ नावे न मिळेची तेत केश लांब 10 हात असे दावेत जगासे. राजा रावण श्रेष्ठ आहे. राजा रावण लांब केस आहेत आणि असणारा असा म्हणजे माझ्यासारखे जास्त असते थोडे. आणि म्हणून त्याला असताना कारण त्याला कपट करायचं होतं. त्याला काय करायचं होतं, नीती धर्म माझच खरंय असं असणारा म्हणणारा रावण होता. बरे अंगद म्हणतोय बरं का. आणि त्याच्यामुळं त्याच्या सभेत बोलतोय. आशीर्वाद दिला ऋषे केश वृद्धी झाली त्याचे
जो तो रावण उपहासे उकसा बुकसे स्पुंदत. आणि आशीर्वाद ऋषीनं दिल्यामुळं त्याचे केस गेले, खायलाच नव्हतं तर केस त्याच्याला पीक केलं आणि म्हणून त्याचे केस गेले, टक्कल झालं, टक्कल चमन थोडक्यामध्ये. आणि असं टक्कल झाल्यावर काय करावं काय नाही खाण्यासाठी विचार करू लागलं. म्हणून रावणाच्या निजमुळे वामन लागला समळे, तिने मिळविला धुळे केली रांगोळी गर्वाचे. चेपी कशामुळे झाली रावणाची? हे त्याच्या मुळावर आलत नाही वामन भगवान, आणि त्याच्यामुळे असणारा त्याची चेपी झाली. खायला काय मिळावं यानं किती षडयंत्र केलं तरी तो वामन चलू देत नव्हता. लज्जान्वित दशानन जाओ पाये जीव निघून, वामने राखीला असे कोंडून द्वार धरून बैसला. लाज राजा रावणाला वाटू लागले, अपमान वाटू लागला, जीव जायची वेळ आले. पण जीव सुद्धा यावा म्हणून या राजा रावणाला जाऊ दिला नाही. याचा जीव गेला तर आम्हाला मारायचं कुणाला? याच्यासाठी अंगद म्हणला हा कोणता रावण आता ते? रावण म्हणे वामनासे तुका आता द्वंद्वा चाळीसे, स्पुंद स्पुंदो निरडे उकसा बुकसे सोड्या मासी जाऊ दे. रावण असताना त्या वामनाला म्हणू लागला किंवा त्या बळीला म्हणू लागला की माझ्या मुळावर तुम्ही का उठला बाबा? का असताना माझी बळी फजिती करू लागला? त्याचं कारण काय? काय म्हणले वामन भगवान? वामन म्हणे मी बळीचा सेवक, राजा आज्ञा वाचून देख, जाऊन येते रावरंक व्रत निष्ठंक हे माझे. त्यावेळेस वामन म्हणला मी केले कामाचा बिनपगार फुल अधिकारी, मला काही काम नाही म्हणून याच्या दरबारात मी असं रात्रंदिवस बालदार चौकदार होऊन याची सेवा करतो. त्यानं सांगितलं म्हणून तुला अडवतो, म्हणून तुला मी कुठं जाऊ देत नाही असं वामनानं सांगितलं. ते म्हणला माझ्या देखत सांगितलं, म्हणलं मला आधीच सांगून ठेवलंय. ते कोणचं रावण आहे असं सांगत म्हणला. वामनात्य चुकावून खेचर गती दशानन, जाता गगनी देखे वामन पळे परतोन भयभीत. बरं तो वामन भगवान आहे, त्याला वाटतं त्याची दृष्टी चुकवा, झोपल्यावर असताना पळून जावा, आकाश मार्गी असताना त्याने डोळा लावल्यासारखं केलं. कोणी? वामन भगवान. हे रातच निष्ठला आकाश मार्गी कोण? रावण. त्याला वामन भगवंताने काय केलाय का? पाताळ गती करिता गमन, धर धरोणे आणि वामन, भयभीत दशानन येत परतोन मागा. आकाश गती चाललं, येळूचा दणका येताच्या काठीचा दणका देत होता. पातळातून चाललं, सीट धरूनच मागे वाटत होता, म्हणजे पुढे काही जाऊ देत नव्हता. बरे आडीत होता कोण? वामन भगवान. आणि रावण कोणचा होता त्याच्यातला? ते मला मीच होतो गडे, तुला काय करायची? पण राक्षसा दृश्य गती गमन, दृश्य द्रष्टा वामन, त्याचे जे कोणी रावण पळे आपण हाती धाके. रावणाला असताना आदर्श गती येत होती, गपचीप असताना जाता येत होतं, म्हणजे डोळ्याला दिसत नव्हतं, पण त्याच्यात देखणा असणारा वामन होता. वामनाने कुठे यास कसा विरपला कसा विचारला? रात्रीचं चालला आडवा वामन, दिवसा चालला आडवा वामन, कारण हातामध्ये काठी, कारण बांधार चौथर रात न दिवस असणार घराटी करासारखं. जसं हे ओढवणीमध्ये ते काय म्हणतात गुरकी, ते जसे पारा देतात तसा याचा पारा चालू होता रात न दिवस. या रावणाचा इलाज नव्हता. मला आता कुठं जाऊ तरी कुठं असं रावण विचार करू लागला. पूर्व पश्चिम दक्षिण दिशे पळो जाता उत्तरेसे, वामन कोंदला आकाशेत देखे दश दिशांशी वामन. राजा रावण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण खालीवरी आकाश आणि पृथ्वी चौकडीच्या पळून जाण्याचा विचार करू लागला. दाही दिशेला एकलाच बाबा झाला. कोण? देव येतो, चतुरात शिरोमणी येतो. दाही दिशेला आकाशात पातळात चौकड असणारा हा वामन दिसू लागला. म्हणला आता जाऊ कोण कोण? उघड राहतो, कुणकडे जाऊ नको, चल. रावण चिंता करिता घर, चिंतामुळी देखे वामन, दहाही मुखी शंकस पूर्ण करी रावण अति भय. कुणकुणत जात आहे ना, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुणकुणत जात आहे ना, म्हणून असताना चिंता क्रांत झाला राजा रावण. मनामध्ये विचाराचं कावर दाटलं, त्या चिंतेमध्ये सुद्धा त्याला वामन दिसलं. म्हणलं आता जाऊ कुठं? वामने पुरविली पाटे, कुंटले निर्गमाची गोष्टी, जा जावोने दशकंठे होवोने हिमपुटे राहिला. वामनानं माझी पाठ पुरली, म्हणला पाऊल सुद्धा बाजूला पडू देत नाही. माझं षडयंत्र कामाला काय येत नाही, माझं कपट चलत नाही, मी करू काय? वामन मी जाय तिथं माझ्या पुढे. म्हणून म्हणला आता कप बसलेलं बरं चुंबळीचे गाजर का ठकवून या रघुपते, पुढे चोरील सीता सते,
तिने रागे वामन मूर्ती परमापत्ती माझा अवतार पुढे असणारा बरोबर रामचंद्राचा होणार आहे. त्यालाच रामाला फसविणार आहे दहा तोंडाचं आणि तिथं बेजारी करणार आहे. तर मी ह्याची असणार हात दोन घेतो, मी असणार याची बेजारी करतो. हे वामनाला खंतेला बी रामायण वाचले होते. त्याच्यामुळं तो सुद्धा असताना पुढचं भविष्य जाणून रावणाची बेजारी करीत होता. अंगात म्हणला त्यातला तू कोण होता? म्हणला मीच होतो पण पाणी पित होतो. निर्गमन लभेच दशानन क्षुदेने पिढीला रावण चने मागावया जाण गेला पण अश्वशाळे. कुठंच असताना काय तांग पत्ता खायला भेटत नव्हतं. मग बाजारातल्या घोगऱ्या थोड्याच होत्या. ते म्हणलं बाजारात नाही तर घोगऱ्या भेटत. हरभऱ्याच्या घोगऱ्या कुठंतरी गायन करून गोड्याला जे ठेवलेल्या होत्या का भिजलेला त्याला काय दालचणी मध्ये काय म्हणते चणादार म्हणजे. आणि असं जे होतं का ते म्हणला कमीत कमी बाबा होते गोड्याला चारण्यापेक्षा पडलं तरी मला खायला देता हो मी असा जगल नसता तर पडून मर. मला त्याच्यातला तो कोण होता अंगद हे निर्भयपणे त्याच्या सभेत जाऊन बोलायचंय. त्यावेळेस काय म्हणलं राव अश्ववाहकांची कथा जरी तू लिदवासी माता मुठ मुठ चने देऊ आता माणिक सुधार्थ त्याचं रावण. वय वाढलं होतं ते असं असो का गोळ्या समजणारच. ते म्हणलं मला जरा कटाळाचा आलाय आता. त्याच्यामुळं म्हणलं तू रोज जर टोपल्याला लिद व्हायलीस का तर एका टोपल्याला एक मुठ हरभरा तुला भिजलेले चण गोड्याचा खुराक तुला थोडा का व्हायला येते. ते म्हणलं एक काय 10 वाजून पण 10 मुठी मला खायापुरता व्हायला द्यावा लागेल. म्हणलं कर सुरुवात कशी करतो रावण. जव लागले नाही भूक तव राजा दशमुख वामने चेतविले अधिक मागवी भेक उदरार्थ. जर एखाद्या वेळेस हरभऱ्यावर लवकर भूक लागत नव्हती वामनानं काय करायचं हे पंचाग्नी करणं. अग्नी वाढवायचं जड अग्नी का तो जरा दुष्ट करायचा पुष्ट करायचा आणि भूक वाढवायची. त्याच्यामुळे रावण एक नाही टोपल्यानं 10 मुंडके त्याच्याकडे शिल्लक होते. त्याच्यामुळे मला टोपले वाढवा तुम्ही आता. दशमुकुट लंकानाता लिद चढती ते माता उठन बरेच रे खाता दुःखावस्था तळमळे. 10 मुठ राजा रावणाला होते ते धुळीस मिसळले लिदीनं माकून गेले. कशामुळं 10 टोपल्याला लिद व्हावं लागलं. कायची गाढवाची गोड्याची आणि हरभरा खाण्याची वाढ होती म्हणून. बरं नाही का आता पोटात दिली गावराची आग पडली ही झिजवायची कशानं भूक थांबवायची कशानं म्हणून. कांतन कोष्ट्याशी सांगे लंकानात मज आहेत भिसाहात 10 राहाटी कांतीन सुत अन्न निचेत मज. बरं एवढ्यावर बागाना म्हणजे अजून एक कामात बागाना म्हणून एक व्यापार करता दुसरा व्यापार करता म्हणून तिसरा व्यापार चौथा व्यापार ह्याच्यात जमल त्याच्यात देव जमल. पण हे गोड्याची लीद 10 डोक्यावर 10 टोपल्याला सुद्धा त्याचं बागाना. ते मला सूत काता येते कारण सूत कातले पहिले कपडे तयार हे हात मागावरच होतं पहिलं. तसं सूत कातल्यावर कपडे तयार होत होते. ते मला कातण्याचं ज्ञान आहे. मला काही सूत आणून द्या आणि खायला काहीतरी द्या तेव्हा माझं उदरनिर्वाह भागल. असं काही का होईना पण ते मागून पोट बरीच होत राहावं. वाटू जाता कापूसासे रावण पडला तोंड कसे सरक्या रिगता नासिकासे आतील जय शिसलज्ज. ज्यावेळेस सूत कातू लागला राजा रावण सारख्या काढू लागला आणि त्यावेळेस असताना ह्याचा जोर जास्त सूत बारीक ते जोरानं गेऱ्या फिरवायला गेलं सारख्या गेल्या नाकात आणि गेऱ्या गेला मोरीमध्ये कुणकड पडला त्याचा पत्ता नाही. अशी अवस्था राजा रावणाची झाली. कांता या बैसाला लंकनात वाकले स्वधर्माचे चात तुटले सूक्ष्मत्वाचे सुत फिसके कात तडतडा. आणि ज्यावेळेस राजा रावण असताना सूत काटण्यासाठी बसला तो सुधर्माचं सूत होत ते. आणि जे असणारा गेरे होता तो असणारा कात्या एक प्रकारचा खरा तो एकच धर्म म्हणजे धर्माचं होतं. ते काही धर्माचं याला जमत धर्माचं नीतीचं याला जमत नव्हतं म्हणून ते तुटलं होतं. म्हणून ते तोंडगाशी पडलं होतं कारण धर्म याला माहित नव्हता नीती याला जमत नव्हती म्हणून. मनती दशमुख खोटा मोडले सत्कर्माचे राहटा पिंजिला रो नाशिला साठा देती थापटा म्हणते 10 तांडाचा राजा रावण खोटारड आहे म्हणून यानं आपला जो राड दिलाय आणि तो राड यानं मोडलाय
म्हणून असणारा हा खोटारडा आहे असं त्या नगरातले लोक म्हणत होते. कोणाच्या? बळीच्या. नाशिला मुदलींचा साठा उगे मोडले राहता, दशमुख पोटींचा खोटा देतीचा पटा नरणारे. हा राजा रावणानं जे दिलेलं होतं मुदल तर नाहीच नाही, पण असारा जास्त कवा देणारच नाही. त्यापेक्षा याला चापटीनं जरा शेपला म्हणून असा चापटीनं ठोकला. ज्यानं सूत दिलं होतं ना गाजायला कातायला त्यानं असा ठोकला आणि मऊ करून राजा रावण सोडला. त्यावेळेस म्हणला अजून हा ना पण मला खायला द्या. असं हे बिल्लाच्या कोण? बरं मी म्हणतोय का हे रावणाला कोण म्हणतोय? अंगात म्हणतोय. कुठं? त्याच्या लंकेत. उपाय येते अपायासे तेने चिन्ह मिळे खावयासे, वामने आपदा लावली ऐसे उपसा बुकसे. जो उपाय बिचारा खाण्यासाठी पोटासाठी धंदा करीत होता तो अपाय होत होता. आणि तो एखादा व्यापार होता त्या व्यापारात जसा तोटा यावा तो असणारा पुन्हा पुन्हा असणारा तोट्यात जावा तसे असणारी रावणाची हाल वामन करीत होता. लंकापती दशमुखा मागे पुढे लाविला सुडका, पोटे वेन केला रोडका, वामने देखा एवढा माता असणारा सोन्याच्या लंकेचा राजा रावण. पण पोटासाठी पोटापुरतं दे रे इटाला लय नाही मागणं असं पोटापुरतं तो तिथं मागत होता. आणि तोच इटल तोच असणारा कोण? वामन भगवान. तोच इटल होता 10 अवतारातला एक अवतार. पहिले येता दशानन वामन हिन दिन, आता त्याचा प्रताप गहन तेने त्रिभुवन व्यापिले. पहिल्यांदा राजा रावण आला का तेव्हा वामन उगाच बांधार चौदार सारखा सर्वसामान्य दिसला. इथं होता बघा गेला मोडून. आणि तसा असताना बांधार चौदार सारखा एक सर्वसामान्य दिसला. पण माघारी जाताना बलाढ्य असणारा वीरासारखा हा वामन भगवान त्याला कुठूनच जाऊ द्या ना. मला हे कुठून वाढलं? तुझ्या पोटात कपट आल्यापासून. रात्री पळता रावण अंधारी देखना वामन, तेने गांजीला दशानन करी रुदान. रात्रीचा असताना राजा रावणा तो पळू लागलास पण अंधारात सुद्धा वामन भगवान त्याला कवाबेन कुठं बी दिसत म्हणून त्याला तुला आडविलं. आणि ते रावण कोणचा होता असं सांगत बोलू लागला. सोडवावया रावणासे पौरस त्याला बळीपासे, अति सन्माने पूजोनी त्यासे कार्यार्थासी बळी पुसे. कसलं बी लेकरू असू द्या, कसलं बी अनवळ असू द्या, अपितर असू द्या, खोडकर असू द्या, पण बापाला ते पेरच. कारण का हे हातोंडाचं होतं, कपट करीत होतं, षडयंत्र करीत होतं, बळीला फसविण्यासाठी गेलं होतं. बाप तिथं धावतच गेला पुरस्ती मुशी मुनी. आणि त्या बळीराजाला सारे हात जोडून काय म्हणू लागले? पौलस ती सांगे पै आपण तू आकार वकिला रावण, ऐकता ऋषी वचन अति उद्वेगन बळी झाला. पोरस दिवशीनं हात जोडले म्हणले माझ्या पोराचा एवढा सरा आटास का केला इथं तुम्ही? त्यावेळेस बळीराम बळी महाराज म्हणले म्हणजे दैत्य म्हणले माझ्या राज्यात कुणी दुःखी नाहीये, माझ्या कारागारात कुणी अजून डांबू ठेवलं नाहीये. म्हणले कशावर? बळीने वाहिल्यान माझ्या राज्या माझी जाण, रोगराईचे नाही बंधन बंदी खान येते कैसे. शपथ वाहून सांगितलं कारण तोंडातोंडी जमाना. म्हणून त्यानं प्रतिज्ञा शपथ वाहून सांगितलं बळीराजाने की माझ्या रोग राई पीडा त्रास क्रोध दम अहंकार हे माझ्या राज्यात उरलंच नाहीये. त्याच्यामुळे कारागरच माझ्याकडे शिल्लक नाहीये. ते म्हणलं मग मी काय खोटं बोलतो का? माझा रावण मुलगा बऱ्याच दिवसापासून आपात असताना बघतोय म्हणून मी इथं आलोय. कोणे ठाई कोणे देशे कोणे राखिले रावणासे, शोधून आला मज पासे सन्माने सोडील. त्या वेळेस असताना बळीराजानं सांगितलं कोणत्या राज्यात? बरं याचं राज्य चक्रवर्ती राज्य होतं पाताळामधलं. म्हणजे काय का सौराज्य एखाद्या थोडं बारीक छोटंच असतं महाराष्ट्रासारखं राज्य होतं. मोठं राज्य होतं त्याचं पाताळामध्ये जेवढं राज्य त्याचं तेवढं बळीत राज्य होतं. म्हणलं कोणत्या राज्यात कुठे ते शोधा आणि घेऊन माझ्याकडं सन्मानानं वाटायला लागले. म्हणले तो रावण कुठे ते घेऊन या कुठून परत तो पौलस तिसवे पाऊ जाता लिदीच्या पाट्या 10 माता, बोटन भरेच ने खाता भीक मागता देखिला. पोरस्तीनं असताना बघायला सुरुवात केली. बघत बघत असताना गेलं JCBच्या मुंडक्याला जसं खात भरावा का उकाडायचं तसं लीद भरीत 10 मुंडक्यावर 10 टोपले घेऊन लीद असताना भरीत होतं. पोरस्ती म्हणली आपलंच आहे काय? आपलंच आहे काही ओळख पटत
नाहीये म्हणून दहाई मुके भुके रावण खंडे रायाचे होरीश्वान हडहड करिता जन लज्जायमान पोलसते. ज्या वेळेस असरे 10 मुंडक्यावर 10 डोक्यावर 10 टोपली लिहिलं वन पोट भरत नव्हतं म्हणून कुत्र्यासारखं दुसऱ्याच्या दारावर खाण्यासाठी बुकत होत आणि बुकण्या वेळेस असताना चिरकत होतं बुकत होतं त्यावेळेस असताना लोक हाड हाड तुही झाली बारी आता म्हणजे असं असताना रावणाला हे अंगच म्हणत होता कुठं ते मला त्यातला रावण तू कोण होता. भूमकेन्नला होरीश्वान पौलस्ती देखता आपण तिने रावण लज्जायमान अधोदर राहिला. आणि असं राजा रावण त्या दरबारामध्ये बळीच्या बुकत होता तो कोणचा रावण होता असं म्हणल्यावर आणि तिथं आपला वडील पाहिल्यावर त्याला स्तब्ध होऊन राजा रावण बुकता बुकता वाह वाह करता करता राजा रावण थांबला. मला त्याच्यातला तो कोण रावण होता अंगात असं बोलल्यावर जरा ते डोकंच खाजवलं लागलं. म्हणलं मलाच म्हणतं का काय कडे वाढणार पौलस्ती पुसे रावणासे एवढ्या लावणे आपदासे येते का बळीने राखीलासे अतिल जयसी सांगत. पौलस्ती महाराजांना विचारलं रावणा एवढी आपदा एवढी अवकाळा इतकी अपेष्टा तुझी कोणी केली. म्हणला वा म्हणाने वा म्हणे घालवणे अटका मागे पुढे रावणे सुडका सुधा कृषा केला रोडका ती दुःखे देखा. एवढा अट्टहास फक्त वामनाने केलाय म्हणला बाकी माझी फजिती आहे ती लोकात तिने ताळात कोणी करीत नाही. मला असं पायात बेडी बांधल्यासारखं चौकड कुणकडे जाऊ देत नाही वामन अशी असणारी परिस्थिती माझी बिकट या वामन भगवंताने केली. मी करू काय पिताश्री म्हणून रडू लागलो मऊ. वामना पाची विद्या सकळ वामना पुढे नचले बळ नाही विद्या करिता प्रबळ नचले छळ. माझ्याकडे मी प्रबळ विद्या मला राव पण या वामना पुढं माझी प्रबळ विद्या चलत नाही कपट गती चलत नाही षडयंत्र चलत नाही ना आकाशमार्गी जाता येत नाही पाताळातून जाऊन देत नाही. मला मी करू काय म्हणून मला इथं होऊन कुत्र्यासारखं बुकतोय खायला मागतोय. मी तशा बघायला तुम्ही उगाच आलात पिताश्री म्हणले कसं तरी सोडतो तू माझ्या जागता काही असं कुत्र्यासारखं बुकू नको. कार्य नाही बळीपासे आज्ञा पुसल्या वामनासे सुखेचे आहे निर्गम आम्हासे पौलस्तीसे सांगितले. त्यावेळेस असताना रावणानं सांगितलं बळीला काही जाऊन तुम्ही विचारो बळीराजाला विचारूच नका कारण त्यानं मला अडविलंच नाही आता बसतो. म्हणले मग कोणी अडविलंय म्हणले वामन आणि तो वामनच माझी फजिती करतोय या वामनालाच परवानगी मागा आणि मला इथून रिकाम लवकर करा अशी माझे हाल केले बेहाल माझी मलाच बघ वाटत नाही तुमची तर काय हाल होतील त्याच्यामुळे लवकर याला वामनाला परवानगी मागा. मग घेऊन या पुत्रासे पौलस्ती आला वामनापासे आज्ञा द्यावी रावणासे निज नगरासी न्यावया. ताबडतोब सरा वामनापाशी वा पौलस्तीनं बरोबर रावणाला घेतलं. जिथं वामन बालदार चौकदार होऊन आले होते का तिथं आले. म्हणले जे हरी म्हणले या मोरे म्हणले काय कशासाठी आले कुणकड येणं कुणकड झालं म्हणले पुढच्या वेळी. पौलस्ती येताच्या आपण वामने घातले लोटांगण मस्तके वंदन या चरण धर्म वचन अनुवाद. पौलस्ती महाराज समोर आल्या बरोबर घाली लोटांगण 2-4 दिवसाचं काही पटांगण धरू तू आंधळ्या नको म्हणून असताना मग त्यावेळेस पाटा लोटांगण घातलं कोणी वामन भगवाने. म्हणले हे असताना सप्तऋषी पैकी तुम्ही ऋषी तर श्रेष्ठ आहेत कशासाठी आलात कुणकडे आलात काय कारण ते असताना पदशीर सांगा कारण त्याला लांबवायचं होतं ना त्याच्यामुळे असताना सोडायचंच नव्हतं सुखासुखी म्हणून असताना पटांगण त्यानं धरलं. मी तव बळीचा सेवक द्वारपाळ प्रतिहारक आज्ञे वेगळा एका एक रावरंक जाऊन मी असणारा बळीराजाचा सेवक आहे बिनपगार फुलादेकर आपल्याशिवाय काही होत नाही कुणाला कुठं जाऊ देत नाहीये मालकांना सांगितल्याशिवाय मी काय करीत नाहीये. तुम्ही काय करा बळीराजाकडे जा आणि तिकून परवानगी राजा ज्ञान लिया जाण सुखेची करावे गमन नाहीतरी केली या चिन्ह निर्गमान राजा. एक तर तुम्ही राजाकडे जा परवानगी मागा बळीराजाकड आणि हे जर होत नसल तर मी सांगतो ते प्रयोग करा. कोणचा प्रयोग आहे हे वामनाचा प्रयोग आहे. हे म्हणतोय कोण अंगत कुठं सांगतोय पौलस्ती पुसे कैसे चिन्ह वामन सांगे संतोषवन
दहा हे मस्तका ओपन आणि मुंडन खांडमिशा. त्यावेळेस असताना पोलिसने सांगितलं बाबा नेमकं काय अवकाळा करावं लागेल, काय परिस्थिती करावं लागेल. वामनानं ओलसनं सांगितलं 10 मुंडके जे आहेत ना अर्धा अर्धा ओपन अर्धा अर्धा खरडावं लागेल आणि असं 10 मिशा ते बी अर्ध्या अर्ध्याच एकडल्याच खरडावं लागतील. 10 तोंडाचे एका तोंडाचे नाही आणि अर्ध्या अर्ध्या खरडून कसं दिसल पुन्हा ते ऐका. काळे करू आणि दशवदन दहा ही नाकी कवड्या बांधून वदने श्वेत पीत लेखन निर्गमन याची 10 नागफड्यामध्ये असणाऱ्या कवड्या बांधायच्या आणि 10 जागेवर जे ओपन केलं का अर्ध खरडून काढलं त्याला काळ लावायचं आणि काळ लावून कवडी बांधून पुन्हा आरती करायची कुणाची. चला पौरस्ती म्हणे रावणासे जाओ चाल बळीपासे आज्ञा देईल सन्मानेसे निज नगरासी जाओ. ऋषीने सांगितलं राजा रावणा तू आताच्या आता चल आपण असणार बळीराजाकड सन्मानानं तुला मी असणार परवानगी घेतो आणि तुला सन्मानानं येतो. म्हणलं तिकडं नका तिकडं काही एवढं सोपं नाहीये. रावण म्हणे हिची बरवे मान्य केले माझी आजीवे परंतु बळीपासी जावे जीवे भावे माने ना. रावण म्हणला मी आत्ता असताना खरडीतो वस्त्र असू नाही तर नसू. अर्ध म्हणला हातानं का खरडी नव्हे ना पण असताना अर्ध आताचे आता काळ करतो कवडी नाकात बांधतो आणि असताना हा वामना कुणच विकून गेलेला इकडेच बरं म्हणला तिकडं काही जाऊन त्या बळीराजाकडं कारण तो फासा अंगावर पडला होता त्यानं धुळीच तोंड माझं 2-3 दिवस धुळ्याची पाळी आली व तसे असताना माझं इथंच बेजार जीव होईल म्हणून मूर्छित पडिलो फासा देता त्या पासी म्या मुख दाविता लज्जा प्राण जाईल ताता ने सर्वता त्यांचा फासा परत देताना खेळण्याचा परत देताना मी मूर्छित पडलो कोमात गेलो आणि कसं तरी इथवर असताना आता काही दिवस असताना उदरनिर्वाह बाजूला पण मला आता लाज वाटते मला राजाकडे त्या काही नेऊ नका. युद्धा गेला ती सत्राणे त्यामज झाले लाजिरवाणे येतेच्या आता प्राण देणे नाही येणे बळी. युद्ध करण्यासाठी मी बळीराजाकडे गेलो होतो पण माझाच अपमान झाला आणि असा जीव वाचला. आता इथं काही केलं तरी मी प्रायश्चित देईल पण बळीराजाकडे पुढे जाणार नाही कारण माझं नाव लौकिक आहे त्यांना माझं नाव माहीत नाही. माझं नाव मोठं आहे पण माझं लक्षण खोट आहे. ऋषी मरे निषिद्ध राजवपन येरो मरे कैचे राजलक्षण सुडका लागला तिदिन केल्या मुंडन भय काय. ऋषीनं सांगितलं अरे तू राज वैभव लंकेतला सोन्याच्या नगरीचा राजा आहे जरा विचार कर. ते मला जळून गेलं ते वानेरानं मागत जात आता काय मला त्याचं वैभव वाटत नाहीये. याच्यासाठी मी इथं माझं काळ तोंड करतो बांधून घेतो कवडी नाकात बांधतो पण या वामनालाच परवानगी मागा आणि इथून इकडं चला. आता बळीराजाकडे जाणं सुखाचं ठरणार नाहीये महाराज असं रावण आपल्या बापाला बोलू लागला. जे जे होती बंदी निर्मुक्त त्याचे पाहिजे प्रायश्चित्त मज आजीचा आला सिंहस्थ निषिद्धार्थ नवदा. बरं जे बंदिस्त आहेत मी काही बंदिस्त नाही मला निर्मुक्त असताना वामनानं केलंय मला ही सिंहस्थ परवानगी माझा हाच कुंभमेळा आहे. मला काही असताना प्रयागराजला जायची गरज त्र्यंबकेश्वरला जायची गरज पंचवटीला जायची गरज नाहीये. माझं हाच कुंभमेळा आहे असं असताना रावण म्हणू लागला. ते म्हणला तू या मनावर वामना पासवनी निर्मुक्ती कदा नवे का कल्पांते माझे भाग्य वपनोक्ते बोलीला निगुते वामन. वामनापासून असणारा निर्मुक्ती अजिबात असणार मुक्तता मिळणार नाहीये. त्याने तुम्हाला जबान दिली हेच माझं भाग्य उजळलं. मी असणारा भाग्याचा ठरलो इथूनच पळ काढा नाही तर पुन्हा जबान बदलली काय वामनाला पुन्हा सुट्टी देणार नाहीये. ऐसे बोलो निदशवदन खांड मिशा मस्तक वपन काळे करुणी वदन चिन्ह आला पण असं राजा रावण म्हणला तुम्हाला वाटलं असेल म्हणूनच म्हणलं काय की खंडमिशा म्हणजे अर्ध्या मिशा आणि अर्ध डोकं पटा बांधलं त्यानं लाल जरद केलं त्याच्यावर काळ तव्याचं लावलं डांबर आणलं आपल्याला माहित पण लावलं
आणि काळ करून नाकात कवडी बांधून पुढे गेला वामनाच्या. दे कोणी रावणाचे चिन्ह लाजविती सकळ जन गोमय पिंड्याभिषिंचन तिथला सोडून वामने. राजा रावणानं असं तोंडाला काळ लावल्यावर अर्ध्या मिश्या विदूषकासारखं दिसू लागली आणि एवढ्यात शेणानं आरती केली त्याची, म्हणजे गाईच्या शेणानं असताना बरेच अशी अवस्था करून वाट लावून दिलं. एका जनार्दना शरण घर बघता विचक्षण रावणा ते निर्वत्सुन वदे आपण निशंक. एकनाथ महाराज आपल्या गुरुला शरण जातात. मी दादा माऊलीला शरण जातो आणि अंगद वक्ता विचक्षण होता, म्हणजे अपमान करणारा होता आणि सभेला हसविणारा होता, माझ्यासारखा जडबुद्धीचा नव्हता. चला पुढील प्रसंगी रावण कथा विचित्रवाणी अंगद वक्ता अपूर्व अप्रमेय अभिनव वार्ता द्यावे श्रोता अवधान. पुढील असणारा पुढच्या अध्यायामध्ये अंगद विचित्र असणारा वक्ता आहे, हसविणार आहे, राजा रावणाला रडविणार आहे आणि असणारा मंत्र मुक्त करणार आहे. विशेष म्हणजे मुक्त कांटाने असणारा तो सगळ्याच मनोगत असणारा रमवून घेणारा वक्ता आहे. पण अंगद आणि तो कुठे लंकेमध्ये राजा रावणाचा येळे अपमान करील आणि क्षणोक्षणाला त्याचा उत्साह सुद्धा वाढवेल. स्वस्ते श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे एका कार्तिकाय अंगद रावण छलनम नाम सप्तमोध्याय गुणा पुंडली. वरदे हरी श्री ज्ञानदेव तुका